आता फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय दिले आहे पहा. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू साइड PQ साइड DC, म्हणजे ह्या तीन ज्या साइड आहेत कोणकोणत्या, तर AB पॅरलल विथ PQ अँड पॅरलल विथ DC, म्हणजे या तीन ज्या लाईन सेगमेंट्स आहेत तर त्या काय आहेत, पॅरलल. त्याच्यानंतर AP काय दिलेले, AP15 आहे, PD12, त्याच्यानंतर QC14 आणि BQ फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर इथे कोणती प्रॉपर्टी यूज होणार, ऍज पर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. या ठिकाणी हे जे आपण रिझन लिहितो ना, हे नेसेसरी आहे. कोणतं थिअरम या ठिकाणी वापरले आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे. तर ऍज पर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, तर ती प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपण पाहिलं तर जर AB पॅरलल आहे PQ आणि PQ पॅरलल आहे DC, जर तीन पॅरलल लाईन असतील तर जे ट्रान्सव्हर्सलचे जे सेगमेंट होत आहेत, म्हणजे AP एक सेगमेंट झाला, AP is to PD हा रेशो इक्वल आहे दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलच्या सेगमेंटच्या रेशो बरोबर, म्हणजे BQ अपॉन QC. आता व्हॅल्यू पुट करू शकतो आपण. AP ची व्हॅल्यू आहे 15 अपॉन 12 इज इक्वल टू BQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अपॉन 40. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 BQ इज इक्वल टू 15 इंटू 14. काय सांगता येईल, BQ इज इक्वल टू 15 इंटू 14 अपॉन 12. 3 4 जा 12, 3 5 जा 15, 70 अपॉन 4, 70 अपॉन 4 आन्सर येईल 17.5. That's why BQ is equal to 17.5 हे आपलं लास्ट आन्सर.